कसं आहे माहितीये का, हे स्मार्ट मीटर आहेत ना, हे बसवण्यात येतात. त्याचे फायदे आणि तोटे हे आपल्याला सांगितलेले आहेत का ह्या इलेक्ट्रिसिटी कंपन्यांनी. महावितरण काय म्हणते, की आम्ही बदलू शकतो. देवेंद्र फडणवीसांचं जे स्पीच आहे लोकसभेतलं ते काय आहे, की याची सक्ती नाहीये. बरं, आपले केंद्रीय ऊर्जा मंत्री आहेत, त्यांनी स्टेटमेंट दिलंय, की ह्याची सक्ती नाहीये. मग ही सक्ती म्हणायची की काय म्हणायचं? कारण कसं आहे ना, जर मी कंझ्युमर आहे, तर मला तो अधिकार आहे, की हे जाणून घेण्याचा, की माझा मीटर बदलणार आहे तो का आणि कशासाठी? जेव्हा माझ्याकडे ही तक्रार आली स्मार्ट मीटरची, त्यावेळेला असं निदर्शनास आलं, की यांनी कंझ्युमरला कळवलेलंच नाहीये. हे काय करतात, फक्त सोसायटीला एक लेटर देतात, की आम्ही ह्या दिवशी मीटर चेंज करायला येणार आहे. तर माझा प्रश्नच असा होता, की सोसायटी म्हणजे सोसायटी आमचे मीटर बिल भरते का? तुम्ही लाईट बिल कुणाला पाठवता? आम्हाला. म्हणजे प्रत्येकाचे नंबर तुमच्याकडे आहेत. मग तुम्ही त्या नंबरवरती आम्हाला तसा मेसेज का नाही पाठवत? सोसायटी आमचा बाप आहे का? नाही. मग प्रत्येक कंझ्युमरचा तो राइट असला पाहिजे, की मला चूज करायचंय, की मला कोणता मीटर बसवायचंय आणि ह्या सगळ्या विषयाच्या संदर्भात आणि वाढीव बिल या विषयात आज आमची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये आज आम्ही बरेच सजेशन पण त्यांना दिले. तर त्याप्रमाणे त्यांनी मान्य केलेत ते. तुम्ही जे आहे अधिकाऱ्यांना काय काय सजेशन दिलेत? अधिकाऱ्यांना सजेशन माझे असे होते, कारण त्यांचं म्हणणं असं होतं, की स्मार्ट मीटर भविष्यामध्ये खूप फायदेशीर आहे. आम्ही त्यांना त्याच्यामध्ये ₹40 परत पण करतो. पण माझा मुद्दाच आहे, की तुम्ही ₹40 परत करता, त्या बदल्यात ₹1000 एक्स्ट्रा घेता ना. खरं तर ह्याचे फायदे तोटे जे पण असतील. नियम कसा आहे, की जर माझा मीटर बदलायचा आहे, मला तुम्ही अधिकृत लेटर द्या आणि त्याच्यावरती माझी सही घ्या. आणि माझ्या स्वीकृतीशिवाय तुम्ही माझा मीटर बदलू शकत नाही. जेव्हा बदलायला येणार तेव्हा मी तिथे हजर असलो पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पण ह्या महावितरण कंपन्या किंवा अडाणी असेल, टाटा इलेक्ट्रिसिटी असेल, कोणीही पाळत नाहीत. 5 मिनिटासाठी लाईट बंद करतात आणि सर्रासपणे स्मार्ट मीटर बदलतात. आता जेव्हा मी त्यांना हा प्रश्न केला, की ज्यांना स्मार्ट मीटर नकोय, त्यांना जुने मीटर परत तुम्ही लावा. आता त्यांच्याकडे पेच असा आहे, की त्यांच्याकडे जुने मीटरच नाहीयेत. कारण जुने मीटर कंपनीने बनवणं बंद केलंय. आता जर तुम्हाला लावायचं आहे, तर तुम्हाला स्मार्ट मीटरच लावायचं आहे. तर माझं सजेशन त्यांना असं होतं, की जेव्हा तुम्ही लाईट बिल देता, त्या लाईट बिलाबरोबर जेव्हा आम्ही बिल भरत नाही, तेव्हा एवढा मोठा कागद देतात ना त्याच्याबरोबर, की तुम्हाला एवढा डिपॉझिट अमाउंट भरायचा आहे, तुमचा बिल एवढा आहे, एवढा टॅक्स भरायचा आहे. त्याचप्रमाणे तुम्ही त्याच्याबरोबर एक आणखीन सप्लिमेंट पेपर लावा. आमच्या बिलाबरोबर तुम्ही ते पाठवा, की याच्यामध्ये स्मार्ट मीटरमध्ये हे फायदे आहेत, हे तोटे आहेत आणि त्याच्यानंतर आम्ही ठरवू, की आम्हाला बसवायचंय की नाही बसवायचंय. ही जबरदस्ती नसावी आणि त्यांना ते सजेशन आवडलं, की आम्ही तुमचं हे सजेशन मान्य करतो, की लाईट बिलाबरोबर आम्ही हे पाठवतो. त्याच्यानंतर ग्राहकाचा प्रश्न आहे, त्यांना बसवायचंय की नाही बसवायचंय. कुठे ना कुठे स्मार्ट मीटर्समुळे आम नागरिकांवरती जे आहे म्हणजे खिशाला कात्री लागणार आहे असं तुम्हाला वाटत? आत्तापर्यंतचा अनुभव असा आहे, कारण मी जेव्हा त्या टाटा पॉवरमध्ये गेले होते, तेव्हा भली मोठी लाईन फक्त ह्यासाठीच होती, की स्मार्ट मीटरमुळे आमचा जो ₹1000 चा बिल होता, आता 3000 च्या पुढे गेलाय. ज्यांचा 3000 होता त्यांचा 10,000 च्या पुढे गेलेला आहे. आणि वाढीव बिलाचं म्हणाल तर 4-5 तास जी लोकं बिल वापरतात, लाईट वापरतात, त्यांना 12,000-13,000 बिल येतो. खरं तर हे प्रत्येक वेळेला कन्झम्पशनचं उदाहरण देऊन फायदा नाही, कारण आपल्या शासनाने जे त्यांना दर ठरवलेले आहे, ही शासनाची चुकी आहे. आणि त्यानुसार मिडल क्लास माणूस म्हणजे आता तरुण वयाची मुलं जी आहेत, ज्यांच्या जीवावरती घर चालतं, 15,000-20,000 पगार आहे किंवा जास्त 30,000-40,000. अर्धा पगार जर समजा 12, 13, 14,000 जर फक्त लाईट बिलात गेला, तर तो घर कसं चालवणार? याचा विचार शासनाने करावा. आणि हे सगळे विषय घेऊन मी आज त्या अधिकाऱ्यांना भेटले. बरेच गोष्टी स्मार्ट मीटरच्या बाबतीत त्यांनी माझे ॲग्री केलेले आहेत. त्याच्यामुळे आता ग्राहकांना सुद्धा ह्या तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून हा संदेश द्यायचा आहे, की तुमच्यावरती कसलीही स्मार्ट मीटर विषयी सक्ती नाहीये आणि जर कोण असं आलं, तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता.